नमस्कार गाईज, नीलम गृहिणी लाईफस्टाईल व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त पनीर भुर्जी कशा प्रकारे बनवायची आहे ते आज आपण बघणार आहोत। तर चला आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया आणि काय साहित्य लागणार ते पण बघणार आहोत। तर चला स्टार्ट करूया। तर इथे मी प्रथम मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, टोमॅटो, पनीर आणि कांदा घेतलेला आहे, बारीक कट करून घेतलेला आहे हे सर्व। तर चला आता स्टार्ट करूया बनवायला। तर इथे मी पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। 3 ते 4 चमचे तुम्हाला जेवढं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घेतलात तरी चालेल। तर इथे मी 4 ते 5 चमचे छोटेवाले तेल घेत आहे। तेलसुद्धा छान गरम होऊन द्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून कसं कच्चं तेल लागत नाही, त्यामुळे व्यवस्थित तेल गरम होऊन द्यायचं आहे। तर बघा आता आपलं हे जे तेल आहे चांगल्या प्रकारे गरम होत आलेलं आहे, इथे बघू शकता। आता इथे आपण जिरं टाकणार आहोत। सर्वात प्रथम जिरं तुम्हाला 1.5 ते 2 चम्मच तुम्हाला जिरं टाकायचं आहे तेलामध्ये, बघू शकता मी टाकलेलं आहे। अजून अर्धा चमचा घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपण आता कांदासुद्धा टाकून घेणार आहोत। इथे मी जे कांदे घेतलेले आहेत, छोटे छोटे 3 कांदे बारीक कट केलेले आहेत ते घेतलेले आहेत यामध्ये टाकायला। आणि जेवढा कांदा आणि टोमॅटो तुम्ही टाकणार तेवढी भुर्जी आपली छान बनते, त्यामुळे जास्तीत जास्त कांदा टाकण्याचा प्रयत्न करा। हे बघा अशा प्रकारे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मस्त कांदा भाजून द्यायचा आहे। जेवढा कांदा तुम्ही छान भाजणार तेवढं टेस्टी लागणार। तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन जर रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका। तर कांदा आता छान भाजत आलेला आहे, बघू शकता। आपण मिक्स करून बघूया, बघू शकता अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजत आल्यानंतर आता इथे आपण मिरची टाकून घेणार आहोत। यामध्येच मिरचीसुद्धा व्यवस्थित भाजून द्यायची तेलामध्ये। तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि झटपट होणारी रेसिपी, वेळ नाही लागत याच्यामध्ये, पटकन होते। तुम्ही पण करून बघा, तुम्हालाही आवडेल। आता यामध्ये आता आपण टोमॅटोसुद्धा टाकून घेणार। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले बारीक बारीक, ते बारीक कट केलेले आहेत ते टाकून घेते याच्यामध्ये। हे सुद्धा आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपला जो टाकलेला आहे तो चांगला सॉफ्ट झाला पाहिजे यामध्ये, म्हणजे खायलाही चव येते चांगल्या प्रकारे। अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। नॉर्मली ही तुम्ही पावासोबत खाऊ शकता, चपाती सोबत खूप अतिशय सुंदर लागते ही भुर्जी। आता इथे आपण मीठ टाकून घेऊया। मीठ तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका। इथे मी छोटे चमचे घेतलेले आहेत, 1 ते 1.5 चमचा तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जेवढं हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही घेतलात तरी चालेल। आता हे पण छान आपण मिक्स करून घेऊया। कांदा आणि टोमॅटो बघू शकता चांगला भाजत आलेला आहे। कांदा छानपैकी भाजला, आता टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होत आलेला आहे। आता इथे हळद टाकून घेऊया। हळद तुम्हाला अर्धा ते 1 चमच तुम्हाला हळद टाकून घ्यायची यामध्ये, ती सुद्धा छान मिक्स करायची आहे। हे बघा अशा प्रकारे मस्त मिक्स केलेलं आहे। हळद पण छान तेलामध्ये परतलेली आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे। ते बघा अशा पद्धतीने मस्त रेडी झालेलं आहे, जे आपल्या पनीर भुर्जीसाठी लागणारे आहे ते। आता इथे आपण पनीर टाकून घेऊया। पनीर तुम्ही इथे मी घेतलेलं आहे, पनीर 50 ग्रॅम घेतलेलं आहे, जास्त नाही घेतलेलं आहे। आता हे आपण इथे मिक्स करून घेऊया व्यवस्थित। ऑलमोस्ट आपली ही रेसिपी रेडी होत आलेली आहे। चपाती सोबत तर खूप अतिशय सुंदर लागते, गरम गरम चपाती आणि पनीर भुर्जी, आहा मस्त। बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं आहे। स्लोच गॅस ठेवायचा, फास्ट गॅस ठेवायचा नाही आहे।
हे बघा, अशा प्रकारे मस्त छान मिक्स करून झालेली आहे आपली पनीर भुर्जी, रेडी होत आलेली आहे। आणि तुम्हाला जर आवडली माझी ही रेसिपी तर नक्की तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल, अतिशय सुंदर लागते। आणि आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर पण प्रेस करायला विसरू नका। तर हे बघू शकता तुम्ही, मस्त रेडी झालेली आहे पनीर भुर्जी आपली। आणि झटपट होणार आहे, जास्त वेळ लागत नाही, काही नाही, फटाफट होऊन जातं। आता इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर सुद्धा मी बारीक कट केली आहे, ती यामध्ये टाकून घेऊया। ती सुद्धा आता मस्त मिक्स करूया। आता आपली ही रेसिपी रेडी झालेली आहे। तर चला आता आपण गॅस सुद्धा बंद करूया, कारण की आपली ही भुर्जी रेडी झालेली आहे, पनीर भुर्जी। तर चला आता आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये भेटूया। तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।